देवांनी केलेली एक चूक. आपण देवांना सर्वत्व शक्तिमान म्हणतो, पण पुराणात सांगतात देवही नियमाचे अधीन होते. आजची कथा अशी आहे जिथे श्रीकृष्ण देव असे करत होते की ज्यावेळेस कथेमुळे घेतलेला एक निर्णय संपूर्ण इतिहास बदलतो. ज्या वेळेला देव, नियम, संतुलन, असुर शक्ती, महाकांक्षा. सुरुवातीला दोघंही प्रजापतीचे पुत्र होते. कोण वाईट वाईट कोण चांगला ते कर्मावर ठरलं. फिर देवांनी सर्व स्वतःवर ठेवला. असुरांना तुच्छ वागणूक, अपमान, अन्याय भेदभाव. त्याच्यानं हिरण्यकश्यप तसे शूर होते. ब्रह्मदेवाकडून वर, पण देवांनी त्यांच्यावर अधिविश्वास शिक्का मारला. देवांनी ऐकून चूक केली की त्यांच्या भक्तीऐवजी माझा अहंकारही मोठा आहे. श्रद्धा शुद्ध भक्तीने देव पाहतो पण थांबतो. त्यावेळेस नरसिंह बलात्कार होत असताना चुकाची चूक लक्षात आले. देवांनी संतुलन बिघडले. नरसिंह अवतार घेऊन त्यांनी नेम सोडून घेतले. उशीर झाले पण अर्धवट न्याय मिळाले नरसिंह अवताराने. मग अमृत मंथन झाले. अमृतासारखे देव दानव एकत्र आले. देवांनी पण मोहिनीचे अवतार घेऊन अमृत फसवणुकीचे घेतले. हीच सर्वात मोठी चूक. राहूने अमृताचा शब्द घेतला. सूर्यचंद्राने चांगुली केली. विष्णूने मस्तक छेदलं, पण अमृताचा परिणाम राहू केतूवर अमर झाले. ग्रहण देवाच्या चुकीचा परिणाम. सूर्य आजही ग्रस्त आहे. मानव आजही भोगतो. सत्यघटना आजही ग्रहण करतात. जेव्हा दोन्ही नियम मोडतात तेव्हा अर्धज्ञ वाढते. कलियुगाची बीज रोवली गेली.